आपण जर या पद्धतीने आलू पराठा केले तर एकही पराठा फाटणार नाही की फुटणार नाही. शिवाय प्रत्येक पराठा अगदी छान गुबगुबीत फुगेल. वरून मस्त खुसखुशीत आणि आतून अगदी छान सॉफ्ट सॉफ्ट. शिवाय ज्यांना आलू पराठा करण्याचा अजिबात अनुभव नाही ते सुद्धा हा आलू पराठा अगदी सहज करतील. इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतले, ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर आता बटाटे हे असे किसून झाले आहेत. यामध्ये आता आपण साधारण 2 मुठी होईल इतकी ताजी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे. आता घालायची 1.5 लहान चमचा बडीशेप. हा आलू पराठा खाताना दाताखाली एखादा बडीशेपचा दाणा येतो ना, तेव्हा खूप छान टेस्ट लागते. नंतर ही 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची. लसूण खात नसाल तर नुसतं आलं तरी किसून घाला, पण आलं तर नक्की घालाच, कारण त्याचा स्वाद या पराठ्यात खूप छान येतो. नंतर ही अर्धा लहान चमचा मिरची पावडर, 1 लहान चमचा चिली फ्लेक्स, अर्धा लहान चमचा हळद, 1.5 लहान चमचा धणे पावडर, अर्धा लहान चमचा जिरे पावडर, अर्धा लहान चमचा गरम मसाला आणि ही 1 हिरवी मिरची, ती मी अगदी बारीक चिरून घालतेय आणि ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे एकच घालतेय. त्यानंतर मी इथे 2 लहान चमचे चाट मसाला घालतेय. याने पराठ्याचा स्वाद अगदी दुप्पट होतो, म्हणून चाट मसाला घालण्याचं अजिबात स्किप नका करू. पण तरीही जर समजा कोणाकडे चाट मसाला आता नसेल तर काय करा, लिंबाचा रस 2 लहान चमचे घाला किंवा मग आमचूर पावडर 1 लहान चमचा घाला. त्यामुळे पराठ्याला छान चटपटीत अशी चव येते. ही आता मी कसुरी मेथी घेतली आहे 1.5 लहान चमचा. कसुरी मेथी जेव्हा आपण कोणत्याही पदार्थात घालतो ना, तेव्हा ती हातावर चुरून घालायची. आणि हे घातलं चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे बघा, साधारण 4 मोठे चमचे होईल इतकं बेसन मी यामध्ये घालतेय. बेसनामुळे पराठ्याचा वरचा जो पापुद्रा असतो तो छान खुसखुशीत होतो. पण यापेक्षा जास्त बेसन नाही वापरायचं, कारण आपल्याला आलू पराठ्याला बेसनाची टेस्ट यायला नकोय. पराठा खुसखुशीत होण्या इतपतच बेसन आपल्याला वापरायचं. आता आपण यात घालायचं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घालताना एकाच वेळी एकदम जास्त पीठ न घालता थोडं थोडं करत पीठ घालायचं. उकडलेले बटाटे, आलं लसूण, कोथिंबीर या सगळ्यांचा जो ओलसरपणा असतो ना, त्यात मावेल इतकंच पीठ आपल्याला घालायचंय आणि पिठाचा छान मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो ना, त्यापेक्षा किंचितसं सैलसर पीठ मळायचंय. आता हे पीठ तर छान मऊसूत मळून झालंय. याची अशी एक छोटीशी गोळी काढून तुम्ही टेस्ट करून बघू शकता, किंवा मग हा असा लहानसा गोळा करून त्याचा पराठा भाजून तो टेस्ट करू शकता. म्हणजे समजा यामध्ये तुम्हाला तिखट किंवा मीठ काही कमी वाटत असेल तर ते तुम्ही आत्ताच ऍडजस्ट करू शकता. पिठाला तेल लावून मी ते मळून घेतलंय. पीठ मळल्यानंतर शक्यतो लगेचच याचे पराठे करायला घ्यायचे, कारण ते खूप जास्त वेळ ठेवलं तर ओलसर होत जातं आणि मग पराठे लाटायला कठीण पडू शकतं. इथे मी तूप पातळ करून घेतलंय आणि लाटण्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ लागेल. साधारण हा इतका पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे चपातीला आपण जितका गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा. दोन्ही बाजूंनी तो पिठात बुडवून घ्यायचा आणि हलक्या हाताने त्याचा जाडसर गोल पराठा लाटून घ्यायचा. नंतर त्यावर सगळीकडे व्यवस्थित तूप पसरवून लावायचं. तूप व्यवस्थित लावलं ना की पराठ्याला चांगले पदर सुटतात. आता ही बघा, अशी त्याची घडी घालायची आणि त्यावर सुद्धा तूप लावून घ्यायचं. नंतर परत ही अशी घडी करून घ्यायची आणि या ज्या ओपन कडा आहेत त्या दाबून बंद करून घ्यायच्या. आणि हे बघा, या अशा आतल्या बाजूला वळवून व्यवस्थित सील करून घ्यायच्या. आणि आता परत याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि याचा आपल्याला जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. पण त्याआधी या ज्या आतल्या बाजूला वळवलेल्या कडा आहेत त्या लाटण्याने थोड्या दाबून घ्यायच्या, म्हणजे त्या सील झाल्यासारख्या होतात. कडा अशा दाबून घेतल्या ना की काय होतं, पराठा भाजताना या घडीमधून आतली वाफ बाहेर नाही जाणार आणि पराठा अगदी छान फुगेल आणि त्याचे पदर सुद्धा मोकळे मोकळे होतील.
आणि शिवाय तो लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायचा, खूप जास्त दाबून दाबून नाही लाटायचा, नाहीतर मग त्याचे पदर एकमेकाला चिकटून जातील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पराठा आधी कडेकडेने लाटायचा आणि मग संपूर्ण पराठ्यावर हलके हलके लाटणं फिरवत तो मोठा करून घ्यायचा. गोल, त्रिकोणी असा कोणत्याही तुम्हाला आवडेल त्या आकारात तो लाटून घ्यायचा, पण चपातीसारखा पातळ नाही लाटायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा. तर अशा प्रकारे आपण 2-4 पराठे आधी लाटून ठेवू आणि नंतर एकदमच भाजून घेऊ. मीडियम गॅसवर आपला रोजच्या वापरातला जो तवा असतो तो तापवून घ्यायचा, फक्त खूप जास्त नाही तापवायचा, हलका हलका तापवून घ्यायचा. त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि आपला आलू पराठा घालायचा. पराठा घातल्या घातल्या तो तव्यावर थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे तव्याला चिकटून नाही बसणार. हा पराठा आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वर भाजून घ्यायचा आहे, म्हणजे गॅसची फ्लेम कधी मंद करायची आहे तर कधी मध्यम करायची आहे, म्हणजे कसं तवा खूप जास्त तापणार नाही आणि आपला आलू पराठा सगळीकडून समान शेकला जाईल. जर तो मोठ्या फ्लेमवर भाजला तर वरून तर भाजला जाईल पण आतून कच्चा राहील, म्हणून काळजी घ्यायची. पराठ्याच्या दोन्ही बाजूंना तूप लावत तो छान आलट पालट करत दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा. तुपामुळे पराठ्याला खूप छान टेस्ट येते आणि जर बटर वापरला तर मात्र उत्तमच, कारण लहान मुलांना बटर लावलेला आलू पराठा खूप आवडतो. तर आता बघा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तूप सोडत आलू पराठा आपण छान खरपूस भाजून घेतलाय. आपण तो एका जाळीवर काढून घेऊ. जाळीवर काढलं की मग कसं तो ओलसर नाही होत आणि असाच खुसखुशीत राहतो. याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा आलू पराठा भाजून घेऊ. पराठा सावकाशीने योग्य वेळ देऊनच भाजायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे व्हिडिओ मध्ये मध्ये कट करत करत पराठा लवकर लवकर भाजलेला दाखवलाय, पण प्रत्यक्षात तो योग्य वेळ देऊनच भाजलाय. आपण आता बघूया आपला आलू पराठा आतून आणि बाहेरून कसा तयार झालाय ते. बघा आपला आलू पराठा वरून अगदी छान गुबगुबीत झालाय आणि आतल्या बाजूने पण दाखवते. बघा याचे पदर अगदी कसे सहज वेगळे होत आहेत. आत्ताच तव्यावरून काढलाय त्यामुळे खूप गरम गरम आहे, मला नीट हातात धरता नाही येते. पण बघा किती छान पदर सुटलेत आणि आतून अगदी मऊसूत झालाय. आतून मऊसूत आणि बाहेरून तितकाच खुसखुशीत. गरम गरम आलू पराठा, त्यावर लोण्याचा गोळा, घट्ट ताज्या दह्याची वाटी आणि सोबत गरमागरम वाफाता चहा. बस आणखी काय पाहिजे. मी केलेला हा सोप्यात सोप्पा आलू पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक द्या, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी केलेल्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.